नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण इयत्ता 8वी या विज्ञानच्या जुन्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहत आहोत। भाग 1 पाहिलेला होता, भाग 2 सुद्धा पाहिलेला आहे आणि आता आपण भाग 3 पाहणार आहोत। जर आतापर्यंत तुम्ही ते दोन्ही भाग पाहिलेले नसतील तर ते कृपया करून अगोदर पाहून घ्या। स्क्रीनवर जे जसे चित्र दिसत आहेत त्या पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओज मध्ये सापडून जातील। जर ते सापडत नसतील तर वरती आय बटन आहे, त्या आय बटनवर क्लिक करा आणि ते दोन्ही भाग पाहून घ्या। ते दोन्ही भाग पाहिल्यानंतरच हा भाग पहा, कारण ते दोन्ही भाग खूप महत्त्वाचे आहेत। त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आता इथून आपल्याला पुढे पाहायला मिळेल, त्यासाठी ते दोन्ही भाग पाहणं खूप गरजेचं आहे। तर आता आपण इयत्ता 8वी विज्ञान या जुन्या पुस्तकातील राहिलेला भाग ऑब्जेक्टिव्ह नोट्स पॉइंट पाहायला सुरुवात करू। लेक लॅशे विद्युत गट। साध्या ओल्ट विद्युत गटानंतर 1866 साली जॉर्ज लेक लॅशे या फ्रेंच शास्त्रज्ञाने जो घट तयार केला त्याला लेक लॅशे घट म्हणतात। आता लेक लॅशे हा घट कोणी तयार केला तर जॉर्ज लेक लॅशे यांनी, आणि हा कुठला शास्त्रज्ञ होता तर फ्रेंच हा शास्त्रज्ञ होता। आणि याने कधी तयार केला तर 1866 मध्ये तयार केला। बघा, एकाच वळीवरून 3 ऑब्जेक्टिव्ह तयार होतात। या दंडगोलाकार सच्छिद्र पात्रात मॅग्नीज डायऑक्साइड आणि कार्बन यांचे मिश्रण असते। लक्षात घ्या, लेक लॅशे विद्युत गटामध्ये दंडगोलाकार सच्छिद्र पात्रात मॅग्नीज डायऑक्साइड आणि कार्बन यांचे मिश्रण असते। आवाज तेवढा काही परफेक्ट आणखीन झालेला नाही, तरी सुद्धा आपण आपला अभ्यास थांबवणार नाही। लेक लॅशे विद्युत गटामध्ये ठेवलेली कार्बनची कांडी धन ध्रुव तर जस्ताची दांडी घटाचा ऋण ध्रुव असतो। यामध्ये ठेवलेली कार्बनची कांडी धन ध्रुव तर जस्ताची दांडी घटाचा ऋण ध्रुव असतो। आज आपण सर्वत्र वापरतो तो कोरडा विद्युत घट म्हणजे लेक लॅशे गटाचा सुधारणा करून बनवलेला विद्युत घट होय। कार्बनच्या कांडीभोवती मॅग्नीज डायऑक्साइड MnO2 आणि ग्रॅफाइट यांचे बारीक मिश्रण एका पातळ पिशवीत भरून ठेवण्यात येते। आता निकेल आणि कॅडमियम गट याबद्दल माहिती पाहू। या गटात कॅडमियम हा धातू ऋण ध्रुव असतो तर निकेल धन ध्रुव। कॅडमियम काय असतो आणि निकेल काय असतो हे महत्त्वाचं आहे। निकेल कॅडमियम गटामध्ये कॅडमियम हा धातू ऋण ध्रुव तर निकेल धन ध्रुव असतो। या दोघांच्या मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साइड ही अल्कली भरलेली असते। निकेल कॅडमियम गटाचा मुख्य फायदा म्हणजे हा वारंवार पुन्हा प्रभारित करता येतो। सत्यासत्य योग्य अयोग्य मध्ये हे विधान विचारलं जातं। निकेल कॅडमियम गटाचा मुख्य फायदा म्हणजे हा वारंवार पुन्हा प्रभारित करता येतो। आता आपण बटन सेल बद्दल माहिती घेऊ। बटन सेलला लिथियम सेल असेही म्हणतात। अशा विद्युत गटात लिथियम आयन फॉस्फेट ऋण ध्रुव तर कार्बन धन ध्रुव असतो। दोघांच्या दरम्यान लिथियमचा क्षार भरलेला असतो। आता आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तन याचे निष्कर्ष पाहू। चुंबकाची हालचाल होत असेपर्यंत वेटोळ्यातून विद्युत प्रवाह वाहतो। महत्त्वाचे विधान आहे, चुंबकाची हालचाल होत असेपर्यंत वेटोळ्यातून विद्युत प्रवाह वाहतो। चुंबकाच्या हालचालींच्या दिशेवर विद्युत प्रवाहाची दिशा अवलंबून असते। म्हणजे चुंबक जवळ येत असतानाही प्रवाहाची दिशा चुंबक दूर जाताना निर्माण होणाऱ्या प्रवाहाच्या उलट असते। परत एकदा, चुंबकाच्या हालचालींच्या दिशेवर विद्युत प्रवाहाची दिशा अवलंबून असते। म्हणजे चुंबक जवळ येत असतानाही प्रवाहाची दिशा चुंबक दूर जाताना निर्माण होणाऱ्या प्रवाहाच्या दिशेच्या उलट असते। विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या या मूलगामी प्रयोगाचे श्रेय मायकेल फॅरेडेला देण्यात येते। महत्त्वाचं विधान आहे, कोणतं श्रेय कुणाला दिलं? विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या या मूलगामी प्रयोगाचे श्रेय मायकेल फॅरेडेला देण्यात येते। आजकाल विद्युत घटांवर चालणारी खेळणी बाजारात सहज मिळतात। त्यांतील हालचाल विद्युत चुंबकामुळे होते। बर्फाचा द्रावणांक 0 अंश सेल्सिअस तर लोखंडाचा 1535 अंश सेल्सिअस। पाण्याचा उत्कलनांक 100 अंश सेल्सिअस तर लोखंडाचा 2750 अंश सेल्सिअस। एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनापर्यंत तापून
नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याच्या पद्धतीला ऊर्ध्वपातन पद्धती म्हणतात। हे विधान हे ऑब्जेक्टिव्ह आपल्या परीक्षेला येऊन गेलेलं आहे, पेपर 1 मध्येही आणि पेपर 2 मध्ये। पेपर 2 मध्ये तर 2-3 वेळेस आलेला आहे आतापर्यंत। एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनापर्यंत तापून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळण्याच्या पद्धतीला ऊर्ध्वपातन म्हणतात। एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळलेले असतील तर ते वेगळे करण्याची प्रभाजी ऊर्ध्वपातन उपयुक्त ठरते। हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे बघा, लगातार बॅक टू बॅक 1 2 3 विधान आपल्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत बघा। 8वीचं जुनं विज्ञानचं पुस्तक हे किती महत्वाचं आहे। एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळलेले असतील तर ते वेगळे करण्याची प्रभाजी ऊर्ध्वपातन उपयुक्त ठरते। खनिज तेलात पेट्रोल, नॅफ्था, केरोसिन, डिझेल इत्यादी घटक असतात। आता हे विधान परीक्षेला येऊन गेलेले आहे। खनिज तेलापासून घटक पदार्थ प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करतात। हे विधान 7/6/2016च्या टीईटीच्या पेपरला आलेलं आहे, पेपर 1 मध्ये। खनिज तेलापासून घटक पदार्थ प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करतात। पेट्रोल अत्यंत ज्वालाग्राही, त्यानंतर नॅफ्था, मग नंतर कसा क्रम लागतो, केरोसिन, डिझेल असा क्रम लागतो। लक्षात घ्या, पेट्रोल हे अत्यंत ज्वालाग्राही आहे, त्याच्यानंतर नॅफ्था, केरोसिन आणि डिझेल असा क्रम लागतो। लोखंड, तांब्यासारखे धातू उष्णतेचे सुवाहक आहेत। बहुतेक सर्व धातू विद्युत व उष्णतेचे सुवाहक असतात। विधान खूप महत्वाचं आहे, बहुतेक सर्व धातू विद्युत व उष्णतेचे सुवाहक असतात। धातू ऑक्सिजनशी संयोग पावतात तेव्हा त्यांची ऑक्साईड तयार होतात। धातू ऑक्सिजनशी संयोग पावतात तेव्हा त्यांची ऑक्साईड तयार होतात। मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते। हे विधान पेपर 2 मध्ये विचारलं जाऊ शकतं। धातूंची ऑक्साईडे आम्लारी धर्मी असतात। हे परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे। धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात। आम्लारींची धातूंवर अभिक्रिया होत असताना हायड्रोजन वायू बाहेर पडतो। आता आपण अधातूंची काही उपयोग पाहू। आपण हे तिसरा भाग चालू केल्यापासून आतापर्यंत तब्बल 7 ते 8 प्रश्न आपल्या टीईटीला विचारले गेलेले आहेत। म्हणून बघा हा तिसरा भाग किती महत्वाचा आहे। या सर्व भागांची भेळमिसळ होऊ नये म्हणूनच आपण 8वीच्या पुस्तकाचे विभाजन केलेले होते, कारण तिसरा भाग तर खूप महत्वाचा आहे। आता आपण पाहू अधातूंची काही उपयोग। हे बघा, हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे। पेन्सिलीतील शिसे म्हणून ग्राफाइटचा वापर होतो। पेन्सिलीतील शिसे म्हणून ग्राफाइटचा वापर होतो। विद्युत घटात एक ध्रुव म्हणून ग्राफाइट वापरतात। काच आणि सिमेंटच्या निर्मितीत सिलिकॉन या धातू सदृश्यापासून मिळणारे सिलिकॉन डायऑक्साइड वापरतात। काच आणि सिमेंटच्या निर्मितीत सिलिकॉन या धातू सदृश्यापासून मिळणारे सिलिकॉन डायऑक्साइड वापरतात। सौर विद्युत घटात सिलिकॉन वापरतात। आग पेटी, फटाके, जंतुनाशके, स्फोटके यांसाठी तांबडा फॉस्फरस हा धातू फार उपयुक्त आहे। हा सुद्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे। सल्फर या अधातूचा वापर आम्लांच्या निर्मितीत तर होतोच, शिवाय औषधे, बंदुकीची दारू यांसाठी सल्फर वापरतात। परत एकदा, सल्फर या अधातूचा वापर आम्लांच्या निर्मितीत तर होतोच, शिवाय औषधे, बंदुकीची दारू यांसाठी सल्फर वापरतात। आता आपण राजधातू बद्दल माहिती घेऊ। राजधातू कोणते आहेत, राजधातूंचे उपयोग काय आहेत। प्लॅटिनियम आणि सोने यांसारखे धातू निसर्गात मूळ स्वरूपात आढळतात। लक्षात घ्या, प्लॅटिनियम आणि सोने यांसारखे धातू निसर्गात मूळ स्वरूपात आढळतात। त्यांच्यावर हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांचा परिणाम होत नाही। कशावर परिणाम होत नाही असं विचारलं जात नाही, तर कशावर परिणाम होतो असं विधान दिलं जातं। प्लॅटिनियम आणि सोने यांसारख्या धातूंवर हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांचा परिणाम होतो असं विधान आपल्याला परीक्षेमध्ये दिलं जातं, पण ते विधान चूक असतं। खरं विधान काय आहे, प्लॅटिनियम आणि सोने यांसारखे धातू निसर्गात मूळ स्वरूपात आढळतात, म्हणून त्यांच्यावर हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांचा परिणाम होत नाही। होतो, नाही, आहे, नाही एवढ्या शब्दावर फिरवतात। प्लॅटिनियम, सोने सहसा रासायनिक अभिक्रियात भाग घेत नाहीत। आता आपण राजधातूंचे उपयोग पाहू। सोने आणि प्लॅटिनियम यांचा मुख्य वापर अलंकार बनवण्यासाठी होतो। पूर्वी सोन्याची नाणी वापरत असत। चांदीवर मुलामा देण्यासाठी सोने वापरतात।
काही वैद्यकीय उपकरणात प्लॅटिनियम वापरतात. हे विधान खूप महत्वाचं आहे. काही वैद्यकीय उपकरणात प्लॅटिनियम वापरतात. लोखंडावर ऑक्सिजन वायूची क्रिया होते. तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची क्रिया होते. चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची क्रिया होते. कशावर कशाची क्रिया होते हे विधान खूप महत्वाचे आहे. जोड्या लावा, चुक्की बरोबर, विसंगत विधान ओळखा, याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. लोखंडावर ऑक्सिजन वायूची क्रिया होते. तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची क्रिया होते. चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची क्रिया होते. धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेलाचा ग्रीसचा थर दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते. लक्षात घ्या, लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते. समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यापासून जहाजाच्या पत्र्यांचे क्षरण थांबवण्यासाठी त्यावर एनॅमलचा रंग वापरतात. हे विधान खूप महत्वाचं आहे. समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यापासून जहाजाच्या पत्र्यांचे क्षरण थांबवण्यासाठी त्यावर एनॅमलचा रंग लावतात. त्यात जस्त किंवा मॅग्नेशियम या धातूंचा वापर करतात. म्हणजे कशात? एनॅमल मध्ये जस्त किंवा मॅग्नेशियम या धातूंचा वापर करतात. तांबे व टीन या धातूंचे मिश्रण केले की ब्रॉन्झ हे संमिश्र तयार होते. ब्रॉन्झ कशापासून बनते हे महत्वाचं आहे. तांबे व टीन या धातूंचे मिश्रण केले की ब्रॉन्झ हे संमिश्र तयार होते. लोखंड व कार्बन यांपासून पोलाद हे संमिश्र मिळते. लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल यांपासून स्टेनलेस स्टील हे संमिश्र मिळते. हे विधान आपल्या परीक्षेला येऊन गेलेलं आहे. लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल यांपासून स्टेनलेस स्टील हे संमिश्र मिळते. आता हा चार्ट खूप महत्वाचा आहे. खूप म्हणजे खूप. ह्याच्यावर बऱ्याच वेळा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. धातू आणि अधातू, धातू काय असतात, अधातू काय असतात, या दोघांमधला फरक काय आहे ते महत्वाचं आहे. तर आता आपण पाहू. धातूला चकाकी असते तर अधातू चकाकत नाहीत. धातू वर्धनीय असतात तर अधातू ठिसूळ असल्याने वर्धनीय नसतात. धातू हे वर्धनीय असतात. ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो. धातूचा ठोकून पातळ पत्रा तयार करता येतो. धातूला तन्यता असते, त्यांच्यापासून बारीक तार तयार करता येते. तर अधातूला तन्यता नसते, तार काढता येत नाही. धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात तर अधातू दुर्वाहक असतात. सामान्य तापमानावर स्नायू अवस्थेत असतात म्हणजे कोण? धातू. आणि अधातू सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. धातू हे सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात आणि अधातू हे सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. आता याला अपवाद काय आहे? पारा हा द्रव अवस्थेत असतो. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात कोण? धातू. पण पारा हा धातू असून तो द्रव अवस्थेत असतो, हे अपवाद आहे. आता अधातूमध्ये काय आहे? अधातू सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. पण आता याला अपवाद काय आहे? ब्रोमीन हा द्रव अवस्थेत असतो. हे विधान 7/6/2016 टीईटी मध्ये विचारलं गेलं होतं. सर्वसाधारणपणे धातूंची घनता उच्च असते, सामान्यतः अधातूंची घनता कमी असते. अशा पद्धतीने धातू आणि अधातू यांच्या मधला फरक आहे. ह्याच्या बाहेरचं आपल्या परीक्षेमध्ये विधान विचारले जाऊ शकत नाहीत, कारण आपल्या परीक्षेमध्ये फक्त पाठ्यपुस्तकातले विचारलं जातं. आता हा एक छोटासा चार्ट आहे. कॅरेट आणि सोन्याची शुद्धता, किती टक्क्यामध्ये सोन्याची किती शुद्धता असते आणि किती कॅरेटला सोने किती शुद्ध असते ह्याच्या संबंधीचा चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या, पाठ करा, कारण खूप महत्वाचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हे उपयोगी येणार आहे. सर्व वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थात कार्बन हा प्रमुख घटक असतो. कार्बनचा अणुक्रमांक 6 असून अणुवस्तुमानांक 12 आहे. त्याची संयोजा 4 आहे. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे निसर्गात बहुरूपी मूलद्रव्य आहेत. हे विधान खूप महत्वाचं आहे. कार्बन, सल्फर, फॉस्फरस ही निसर्गातील बहुरूपी मूलद्रव्य आहेत. तर आता आपण कार्बनची बहुरूपता पाहूया. स्फटिक रूप आणि अस्फटिक रूप या दोन प्रकारात असते. कार्बनची बहुरूपता हे स्फटिक रूप आणि अस्फटिक रूप या दोन्ही प्रकारात असते. स्फटिक रूपात हिरा, ग्राफाइट, फ्लोरनिस आढळतात. हे विधान टीईटीच्या 2014 मध्ये येऊन गेलेलं आहे. बघा, म्हणजे आपण 8वीचे विज्ञानच्या पुस्तकातील ऑब्जेक्टिव्ह नोट्स पाहत आहोत. 2 भाग पाहिले, पण आता हे तिसरा भाग किती महत्वाचा आहे. किती विधान आता आपण परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. स्फटिक रूपात हिरा,
ग्राफाइट, फ्लोरोनिस आढळतात. स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. अस्फटिक रूपातील अणूंची रचना अनियमित असते. अस्फटिक रूपात कोक, कोल किंवा दगडी कोळसा इत्यादी आढळतात. आता आपण हिरा म्हणजे डायमंड याबद्दल माहिती घेऊ. ह्याच्यामधले सुद्धा विधानं खूप परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. कार्बनची बहुरूपता, हिरा, पुन्हा ग्रॅफाइट याच्याबद्दल 2014 पासून ते 2019 पर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत. हिरा म्हणजे डायमंड लाखो वर्षापूर्वी प्रचंड दाबाखाली कार्बनचे स्फटिकरण होऊन तयार झाला. हे विधान 2014 ला विचारलं होतं. लाखो वर्षापूर्वी प्रचंड दाबाखाली कार्बनचे स्फटिकरण होऊन काय तयार झालंय, तर हिरा म्हणजे डायमंड तयार झाला. हिऱ्याच्या स्फटिकात प्रत्येक कार्बन अणुभोवती ठराविक अंतरात 4 कार्बनचे अणू असतात. हे विधान सुद्धा विचारलं गेलेलं होतं आपल्या परीक्षेमध्ये. हिऱ्यांच्या स्फटिक रूपात प्रत्येक कार्बन अणुभोवती ठराविक अंतरावर 4 कार्बनचे अणू असतात. आता हे पहा, हे सुद्धा विधान विचारलं गेलेलं आहे 7/6/2016 मध्ये योग्य अयोग्य मध्ये. उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. परत एकदा, उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आता हे विधान 2014 ला होतं. म्हणजे 1 2 3 4 5 6 ओळी आहेत. 6 ओळीपैकी 5 ओळी हे परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. त्याच्याहून एक लक्षात येईल, एक कल्पना येईल की हे नोट्स, हे ऑब्जेक्टिव्ह, हे महत्वाचे मुद्दे किती महत्वाचे आहेत. प्रत्येक ओळ ना ओळ परीक्षेमध्ये पडलेली आहे. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी, अलंकार म्हणून तसेच ड्रिलिंग मशीन मध्ये होतो. हे विधान सुद्धा खूप महत्वाचं आहे. किंबहुना हे विधान ह्या परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी, अलंकार म्हणून तसेच ड्रिलिंग मशीन मध्ये होतो. योग्य अयोग्य मध्ये विचारलं होतं. शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानात तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. कृत्रिम हिरा कसा तयार होतो हे विधान विचारलं होतं. तर शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. आता आपण ग्रॅफाइट बद्दल माहिती घेऊ. ग्राफाइटचे स्फटिक रूप षटकोनी असते. विधान महत्वाचं आहे. ग्राफाइटचे स्फटिक रूप षटकोनी असते. यामधील अणूंची नियमित मांडणी थरांच्या रूपात असते. 6 कार्बनी अणूंची एकमेकांशी षटकोनात मांडणी असून ते एकमेकांपासून ठराविक अंतरात असतात. प्रत्येक कार्बन अणुभोवती ठराविक अंतरावर 3 कार्बनचे अणू असतात. आता हे विधान 2017च्या TET मध्ये विचारलं होतं. निसर्गात सापडणारे ग्राफाइट काळे, मऊ व गुळगुळीत असते. ते उष्णता आणि विजेचे सुवाहक आहे. लक्षात घ्या, निसर्गात सापडणारे ग्राफाइट काळे, मऊ व गुळगुळीत असते. ते उष्णता आणि विजेचे सुवाहक आहे. जुन्या काळापासून लिहिण्यास ग्राफाइटचा वापर होत आला आहे. जुन्या काळापासून लिहिण्यास ग्राफाइटचा वापर होत आला आहे. पेन्सिलीत ग्राफाइट वापरले जाते. ग्राफाइटचे वंगण म्हणूनही वापर केला जातो. हे पेपर 2 मध्ये विचारलं गेलेलं होतं. पेन्सिलीत ग्राफाइट वापरले जाते. ग्राफाइटचा वंगण म्हणूनही वापर करतात. कोरड्या विद्युत घटात ग्राफाइट हा धन ध्रुव म्हणून वापरतात. लक्षात घ्या, कोरड्या विद्युत घटात ग्राफाइट हा धन ध्रुव म्हणून वापरतात. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्प मध्ये ग्राफाइट वापरतात. लक्षात घ्या, खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्प मध्ये ग्राफाइट वापरतात. आता आपण फुलेरिन्स याच्याबद्दल माहिती घेऊ. फुलेरिन्स हे नव्याने माहित झालेले कार्बनचे एक बहुरूप आहे. बाकी बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या C60 या प्रकारात कार्बनचे अणू पंचकोनी आणि षटकोनी मांडणीच्या रूपात एकमेकांना जोडलेले असतात. रिचर्ड बकमिन्स्टर फुलर या वास्तुशास्त्रज्ञाने केलेल्या गोलाकार रचनेवरून कार्बनच्या या बहुरूपाला फुलेरिन्स हे नाव देण्यात आले. 1996 चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक C16 या फुलेरिन्सच्या कार्बनी रूपासाठी हेरॉल्ड प्लुटो, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॉली यांना देण्यात आले. आपल्याला सुपरिचित असलेला लाकडी कोळसा म्हणजे चारकोल हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. हे विधान पेपर 2 मध्ये विचारलेलं होतं. आपल्याला सुपरिचित असलेल्या लाकडी कोळसा म्हणजे चारकोल हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. लाकडासारखे वनस्पतीजन्य पदार्थ ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यात जाळून चारकोलची निर्मिती करतात. चारकोल सच्छिद्र असल्याने त्याची घनता कमी असते. कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही. खडू, शहाबादी फरशी, लाईम, स्टील यामध्ये तो संयुग रूपात आढळतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड वायूला
चव वास रंग नाही. कार्बन डायऑक्साईड वायूला चव वास रंग नाही. हे विधान खूप महत्वाचं आहे. कार्बन डायऑक्साईड वायूला चव वास रंग नाही. CO2 हा हवेपेक्षा जड आहे, पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. CO2 हा हवेपेक्षा जड आहे, पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. CO2 स्वतः ज्वलनशील नाही, ज्वलनालाही मदत करत नाही. हे खूप महत्वाचे विधान आहेत. धातूंची ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या संयोगातून धातूची कार्बोनेट मिसळतात. ती कशी? कॅल्शियम ऑक्साईड प्लस कॅल्शियम डायऑक्साईड म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. पाण्यातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास तो अल्प प्रमाणात विरघळून कार्बनिक आम्ल मिळते. कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी त्याच्यातून काय होते? कार्बनिक आम्ल. आता आणखीन एक तशाच प्रकारचे उदाहरण पहा. सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट मिळते. सोडियम हायड्रॉक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड त्याच्यातून काय मिळते? सोडियम कार्बोनेट. शीत पेयांच्या निर्मितीत कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. शुष्क बर्फ तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. अग्निशामक वायू म्हणून कार्बन डायऑक्साईड वापरतात. हे विधान खूप महत्वाचे आहेत, परीक्षेला विचारले जाऊ शकतात. शीतपेयांच्या निर्मितीत कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. शुष्क बर्फ तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. अग्निशमन वायू म्हणून कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. आता आपण मिथेन बद्दल माहिती घेऊ. कार्बन आणि हायड्रोजन यांच्या संयोगातून जे ऊर्जा देणारे हायड्रोकार्बन मिळतात त्यांच्यातील पहिले संयुग म्हणजे मिथेन. कार्बन आणि हायड्रोजन यांच्या संयोगातून जे ऊर्जा देणारे हायड्रोकार्बन मिळतात त्यांतील पहिले संयुग मिथेन. आता याचे रेणुसूत्र CH4 म्हणजे मिथेन. यात कार्बनचा एक अणू तर हायड्रोजनचे 4 अणू असतात. दाब देऊन मिथेनचे द्रवीकरण करता येत नाही. हे विधान सुद्धा खूप महत्वाचे आहे. दाब देऊन मिथेनचे द्रवीकरण करता येत नाही. मिथेन वायू हवेच्या सानिध्यात पेटलेला असता निळ्या ज्योतीने भराभर जळू लागतो. मिथेन वायू हवेच्या सानिध्यात पेटवला असता निळ्या ज्योतीने भराभरा जळू लागतो. प्रयोगशाळेत हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 अंश सेल्सिअसला निकेल या धातूच्या उपस्थितीत तापवल्यास मिथेन वायू तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन त्याच्यातून काय होतं? मिथेन प्लस पाणी. मिथेन हा वायू गंधहीन, चवहीन आणि रंगहीन, तोही हवेपेक्षा हलका आहे. मिथेन वायू पाण्यात विरघळत नाही. हे विधान खूप महत्वाचे आहेत. मिथेन हा वायू गंधहीन, चवहीन आणि रंगहीन आहे. तो हवेपेक्षा हलका आहे. मिथेन वायू पाण्यात विरघळत नाही. ॲसेटिलीन या कार्बन संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेनचा उपयोग होतो. कशासाठी मिथेनचा उपयोग होतो? ॲसेटिलीन या कार्बन संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेनचा उपयोग होतो. आता हे कोळशाचे प्रकार आणि कार्बनची किती टक्केवारी आहे हे एक चार्ट आहे. ॲथ्रासाइट त्याच्यामध्ये कार्बनची टक्केवारी 80% असते. बिटुमिनस त्याच्यामध्ये कार्बनची टक्केवारी आहे 60%. लिग्नाइट त्याच्यामध्ये कार्बनची टक्केवारी आहे 22%. आणि पीठ या कोळशाच्या प्रकारामध्ये कार्बनची टक्केवारी आहे 11%. जोड्या लावा, सत्यासत्य, विसंगत विधान ओळखा त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि कोळशाचे प्रकार कुठले त्याच्यामध्ये विसंगत विधान कुठलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ऑक्सिजन हा रंगहीन, गंधहीन व चवहीन वायू आहे. ऑक्सिजन अल्प प्रमाणात पाण्यात विरघळतो. ऑक्सिजन स्वतः जळत नाही, मात्र ज्वलनाला मदत करतो. आता इथं परीक्षेला असं विचारलं जाऊ शकतं, ऑक्सिजन स्वतः जळत नाही मात्र ज्वलनालाही मदत करत नाही. आता आपण नायट्रोजन बद्दल माहिती घेऊ. हवेत सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजनचे असते. नायट्रोजन हा प्रथिनांचा महत्वाचा घटक आहे. हवेतील नायट्रोजन जशाच्या तसा वापरता येत नाही. हे विधान सुद्धा खूप महत्वाचं आहे. हवेतील नायट्रोजन जशाच्या तसे वापरता येत नाही, त्यासाठी त्याचे स्थितीकरण होणे आवश्यक असते. नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेस अशा संयुगात होण्याला नायट्रोजनचे स्थितीकरण म्हणतात. नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेस अशा संयुगात होण्याला नायट्रोजनचे स्थितीकरण म्हणतात. मुळांवरील गाठीत असणारे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजन शोषून त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते. हे विधान खूप महत्वाचं आहे. हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते. नायट्रिक ऑक्साईडचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. नायट्रोजन ऑक्साईडचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. आता आपण नायट्रोजनचे उपयोग पाहू.
खतांच्या निर्मितीसाठी उद्योगधंद्यांमध्ये अमोनिया व नायट्रिक आम्लाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. उच्च तापमानाची तापमापी तयार करण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड -57°C पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो. खाण्याचे पदार्थ टिकवण्यासाठी शुष्क बर्फ वापरतात. आता आपण आम्ल पर्जन्याच्याबद्दल माहिती घेऊ. मोठमोठ्या औद्योगिक शहरात कारखान्यांतून नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू निघतात. ते पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्रेस आणि सल्फ्युरिक आम्ल तयार होते. ते पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. यालाच आम्लपर्जन्य म्हणतात. याचा परिणाम संगम वरावरही पिवळे डाग पडताना दिसतात. वृक्ष उन्मळून पडतात. दगडगोटे, वाळू, बारीक माती तसेच कार्बनी पदार्थ मिळून माती बनलेली असते. उच्चार करताना शब्द थोडा इकडं तिकडं झाला तर समजून घ्या. नाकातून आवाज येतोय, आवाज बसलेला आहे, त्याच्यामुळे उच्चारात थोडासा बदल जाणवत असेल. खडकांचे मातीत रूपांतर होण्याच्या क्रियेला खडकांचे अपक्षीण म्हणतात. वनस्पतींच्या मुळांनी घडवून आणलेल्या अपक्षीणातून प्रामुख्याने चिकण माती तयार होते. सुपीक जमिनीचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी 800 ते 1000 वर्ष लागतात. काळा, लाल, पिवळा, तांबूस असे मातीचे रंग आहेत. मातीचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. क्वार्ट्स, फेल्सपार, अभ्र, कार्बोनेटी खनिजे, आयर्न ऑक्साईड आणि सल्फाईड अशा खनिजांचे सूक्ष्म कण कार्बनी पदार्थांबरोबरच मातीत असतात. चीन देशातील काओलिंग नावाच्या टेकडीजवळ मिळणाऱ्या मातीला चिनी माती किंवा केओलिन म्हणतात. लक्षात घ्या, चीन देशातील काओलिंग नावाच्या टेकडीजवळ मिळणाऱ्या मातीला चिनी माती किंवा केओलिन म्हणतात. ही पांढऱ्या रंगाची असते. यापासून कप बशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे बनवतात. चिनी मातीच्या वस्तू सुशोभित करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या ऑक्साईडचा उपयोग करतात. लाल रंगासाठी आयर्न ऑक्साईड, हिरव्या रंगासाठी कॉपर ऑक्साईडचा उपयोग करतात. परत एकदा, लाल रंगासाठी आयर्न ऑक्साईड, हिरव्या रंगाकरता कॉपर ऑक्साईडचा उपयोग केला जातो. शाडूच्या मातीचा रंग पांढरट असल्याने विविध पुतळे, मूर्ती बनवण्यात उपयोग करतात. रेताड, चिकण, पोयटा मातीचे प्रकार आहेत. चिकन मातीमध्ये सूक्ष्म आकाराच्या मातींच्या कणांचे प्रमाण अधिक असते. हे विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे. चिकन मातीमध्ये सूक्ष्म आकाराच्या मातींच्या कणांचे प्रमाण अधिक असते. कणांचा आकार सूक्ष्म ते मध्यम असणारी माती पोयटा माती म्हणून ओळखली जाते. पोयटा मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते. रेताड मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. हे चारही विधानं परीक्षेला येऊन गेलेले आहेत. तुम्ही परत एकदा व्हिडिओ स्टॉप करून परत एकदा वाचून घ्या. मात्र जास्त पाणी असल्यास मातीमध्ये खेळत्या हवेचे प्रमाण घटते. त्यामुळे जमिनीमध्ये मुळांची वाढ खुंटते. 1976 साली भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक वनीकरण उपक्रम बहुतेक शाळांत हरित सेना या माध्यमातून राबवला जातो. जमीन खारफुटी होणे हा प्रदूषणाचा प्रकार आहे. आता हे विधान 2018 आणि 2019ला विचारलं गेलं होतं. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रान, भेंडी, शिरीष, जाट्रोपा अशा काही वनस्पतींचा उपयोग केला जातो. पेपर 1 मध्ये बी आलं होतं गेल्या वर्षी आणि 2 मध्ये सुद्धा आलं होतं आणि तसंच 2018ला सुद्धा आलं होतं. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रान, भेंडी, शिरीष, जाट्रोपा अशा काही वनस्पतींचा उपयोग केला जातो. वृक्ष लागवडीसाठी साग, निलगिरी, सुबाबूळ अशा वृक्षांची लागवड केली जाते. जमिनीच्या मशागतीचे सामान्यतः पेरणीपूर्व मशागत, पेरणीची मशागत आणि आंतरमशागत असे 3 टप्पे पडतात. नांगर किंवा वखाराचा वापर माती बांधणीत होतो. यात सऱ्या पाडणे, आळी करणे, वाफे बांधणे. काही जातींच्या कापसांची लागवड तसेच भोपळा, कारले, कलिंगड यांच्या बिया टोकन पद्धतीने पेरल्या जातात. टोकन पद्धतीने कशाच्या बिया पेरल्या जातात हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. काही जातींच्या कापसांची लागवड तसेच भोपळा, कारले, कलिंगड यांच्या बिया टोकन पद्धतीने पेरल्या जातात. आंतरमशागतीमध्ये विरळणी, खुरपणी, खत पाणी, औषध फवारणी अशा क्रियांचा समावेश होतो. विरळणीमध्ये दाटीने उगवलेली रोपे उपटून टाकण्यात येतात. विरळणीनंतर खुरपण्याच्या साह्याने खुरपणी करतात. खुरपणीनंतर तण निघून जाते. तसेच मुळांच्या जवळपास हवा खेळती राहते. सजीवांच्या पेशी किंवा पेशी समूहांची कृत्रिम पद्धतीने वाढ
होणे किंवा करणे याला टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धन म्हणतात। टिश्यू कल्चर म्हणजे सूक्ष्म रूपात केलेले पुनरुत्पादन। टिश्यू कल्चर करण्यासाठीची केळी, औषधी वनस्पती अशी काही उदाहरणे आहेत। जेव्हा वनस्पतींमध्ये परागीभवन होण्यासाठी माध्यम उपलब्ध होत नाही तेव्हा या पद्धतीचा वापर करून मूळ वनस्पतीसारखी नवीन वनस्पती मिळवता येते म्हणजे टिश्यू कल्चरमध्ये। वस्त्र प्रावरणे आणि पादत्राणे बनविण्यासाठी सुद्धा मेलेल्या जनावरांच्या कातड्याचा उपयोग करतात। हाडांपासून खते तयार होतात। ही खते बोन मील या नावाने प्रचलित आहेत। लक्षात घ्या, हाडांपासून खते तयार करतात। ही खते बोन मील या नावाने प्रचलित आहेत। शोभेच्या वस्तू, कंगवे तयार करण्यासाठी हाडांचा उपयोग करतात। हे सुद्धा विधान महत्त्वाचं आहे। शोभेच्या वस्तू, कंगवे तयार करण्यासाठी हाडांचा उपयोग करतात। खत तयार करण्यापूर्वी हाड मील सरस वेगळा काढून घेतला जातो। त्यांचा गोंद म्हणून किंवा जिलेटिन म्हणून उपयोग होतो। आता हे विधान 2017 ला विचारलं होतं। मेलेल्या जनावरांच्या आतड्यांपासून बनवलेल्या तातेचा शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवण्यासाठी उपयोग होतो। मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवण्यासाठी उपयोग होतो। तंतुवाद्यातही उपयोग होतो। कशाचा? तातेचा। तंतुवाद्यातही उपयोग होतो। डुक्कर आणि उंटाच्या मानेवरील आणि शेपटांवरील केसाचा ब्रश करण्यासाठी उपयोग होतो। जनावरांच्या चरबीचा खाणे, साबण, मेणबत्ती आणि ग्रीस निर्मिती तसेच वस्त्रोद्योगात उपयोग होतो। दुभत्या जनावरांना रोण आंबून दिले जाते। दुभत्या जनावरांना सलकीची पेंड खायला घालतात। बैलांनाही आंबून दिले जाते। बोकडांना गव्हाचा कोंडा, मका, जवसाची पेंड खायला घालतात। बॉयलर कोंबड्यांना बाजारात मिळणारा खुराक देतात। प्राण्यांच्या वजनाच्या 2 ते 2.5% इतका आहार कोरडा आहार त्याला रोज मिळणे गरजेचे आहे। दुभत्या जनावरांबाबत हे प्रमाण वेगळे आहे म्हणजे वाढते। मेंढ्यांना गोचीड उवांपासून विशेष त्रास होतो। त्यांच्या मानेवर, खांद्यावर, गुदद्वारापाशी गोचिड्या राहतात। कोंबडीला बर्ड फ्लू, राणीखेत अशा रोगांची लागण झाली की कोणतेच औषध नाही। भारतीय गाय सामान्यतः दररोज 5 ते 6 लिटर दूध देते। जर्सी, होल्स्टन किंवा रेड डेन वळूंशी तिचा संकर झाल्यानंतर मिळणाऱ्या पैदाशीपासून 10 ते 12 लिटर दूध मिळते। आता महाराष्ट्रातील कंधारी, देवणी, खिल्लारी, डांगी जातीच्या गायींची संकर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर गायींच्या जातीची संकर करण्यासाठी निवड झालेल्या गायी कुठल्या? त्याही महाराष्ट्रातल्या तर कंधारी, देवणी, खिल्लारी आणि डांगी। भारतीय मेंढीपासून 1 ते 1.5 किलो लोकर आणि 10 ते 12 किलो मांस मिळते। मेंढीच्या मलमूत्रात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते। हे विधान खूप महत्त्वाचं आहे। मेंढीच्या मलमूत्रात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते। अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेयर्स कोंबड्या म्हणतात। लक्षात घ्या, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेयर्स कोंबड्या म्हणतात। मांस मिळवण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना बॉयलर नावाने ओळखल्या जातात। कमी खाणारी आणि जास्त अंडी देणारी लेयर्स कोंबडी पालनासाठी निवडली जाते। पालनासाठी कुठली कोंबडी निवडली जाते? तर कमी खाणारी आणि जास्त अंडी देणारी लेयर्स कोंबडी ही पालनासाठी निवडली जाते। मूलतः परदेशातून आणलेल्या व्हाईट लेग हॉर्न जातीच्या कोंबड्या अंडी मिळवण्यासाठी वापरतात। अंडी मिळवण्यासाठी कुठल्या वापरतात? व्हाईट लेग हॉर्न। त्यांना दररोज प्रत्येकी 125 ग्राम इतका पौष्टिक आहार लागतो। प्रत्येक कोंबडी सामान्यपणे वर्षातून 200 ते 250 अंडी देते। खाण्यासाठी उपयोगात येणारी अंडी फलीन नसतात। त्यांच्यापासून पिल्लू मिळवण्याची शक्यता नसते। अशा अंड्यांना टेबल एग्ज असेही म्हणतात। मांस मिळवण्यासाठी होड, आयलंड रेड, व्हाईट लेग हॉर्न अशा परदेशातून आणलेल्या कोंबड्यांचा वापर होतो। 8 ते 10 आठवड्यांच्या कालावधीत त्यांचे वजन 1300 ते 1500 ग्रॅम पर्यंत वाढते। आकर्षक रंगाची लाल लाख ही लाखेच्या किड्यांनी स्रवलेला एक पदार्थ आहे। निवडुंगावर तसेच पळसाच्या झाडावर वाढणारे किडे लाखेची निर्मिती करतात। लाखेची निर्मिती फक्त भारतातच होते। तुतीची पाने खाणारा, ऐनाची पाने खाणारा रेशीम किडा या 2 जाती महत्त्वाच्या आहेत। तुतीची पाने खाणाऱ्या किड्यापासून तलम रेशीम मिळते। हे विधान महत्त्वाचं आहे। हे सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे। तुतीची पाने खाणाऱ्या किड्यापासून तलम रेशीम मिळते। ऐनाची पाने खाणाऱ्या किड्यापासून मजबूत रेशीम मिळते, त्याला टसर रेशीम म्हणतात। रेशीम किड्याचे जीवनचक्र ढासाप्रमाणेच आहे। अंडी, आळी, कोश आणि पतंग
अळी अवस्थेत रेशीम किड्याला अन्न म्हणून पानांची गरज असते. परिपक्व रेशीम अंडीच्या तोंडात उघडणाऱ्या लाळ ग्रंथीतून एक चिकट पदार्थ स्रवतो. लाळेचा हवेशी संपर्क झाला की धागा बनतो. तो अळीभोवती गुंडाळला जाऊन त्याचा कोश बनतो. कोश पाण्यात उकळून त्याच्यापासून रेशीम धागा मिळवला जातो. तर अशा पद्धतीने आपलं 8वीचं विज्ञान या पुस्तकातील महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह नोट्स पॉइंट पाहून झालेले आहेत. भाग 1 ही कंप्लीट झाला, भाग 2 ही कंप्लीट झाला आणि हा भाग 3 अतिशय महत्त्वाचा होता म्हणून आपण ह्याला शेवटच्या टप्प्यात ठेवलं. आणि ह्याच्यातले भरपूर ऑब्जेक्टिव्ह नोट्स पॉइंट हे आतापर्यंत आपल्या 2013 ते 19च्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. आता तुम्ही एक काम करा, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर याच्यानंतर तुम्ही सलग पहा. 8वीचा पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग सलग पहा. 1.5 ते 2 तासामध्ये तुमचा 8वी कंप्लीट होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी हे तुम्ही एकदा सलग पहा. 4 ते 5 तासामध्ये तुमचं विज्ञान कंप्लीट होऊन जाईल. ह्याच्या बाहेर परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला विज्ञान विचारलंच जाणार नाही. त्यासाठी 3री पासून 8वीचं विज्ञान एकदम कंप्लीट करून टाका. 4 ते 5 तासामध्ये तुमचं कंप्लीट होऊन जाईल. आणि याच्यातला भरपूर आणि बराचसा भाग हा पेपर 2 ला सुद्धा विचारला जातो. जास्तीत जास्त हे 8वी, 7वी आणि 6वी वर भर दिला जातो पेपर 2 मध्ये.